हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे खूप सुंदर अशी पानगळ्यामध्ये डिझाइन। थंबनेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल कशा पद्धतीचा आपला गळा आहे। त्यासाठी इथे आपल्याला बॅक साइड मी कटिंग करून घेतलेली आहे। हा माझा ब्लाउज जो आहे तो अस्तरचा आहे। तर आपल्याला करायचं काय आहे, जी गळ्याची उंची आहे ती तुमच्या आवडीनुसार असणार आहे। तर मी इथे घेतलेली आहे गळ्याची उंची। नेहमीप्रमाणे आपल्याला पानगळा जो आहे तो आकार आपल्याला द्यायचा आहे। जसा मी इथे देत आहे आकार त्याच पद्धतीने तुम्ही पण पानगळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे। स्टेप बाय स्टेपमध्ये जेवढा तुम्हाला डीप गळा हवा आहे तेवढा तुम्ही डीप गळा करू शकता। त्यानंतर इथे बघू शकता मी कटिंग केलेलं आहे। जसं मी इथे कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या। गळा कटिंग झाल्यानंतर आपला जो मेन पीस आहे तो घ्यायचा आहे। तो घेतल्यानंतर आपल्याला सवच्या बाजूवरून आतमध्ये हा गळा जो आहे तो फोल्ड करायचा आहे, म्हणजे पलटून घ्यायचा आहे, जेणेकरून शने आपल्याला जी वरती डिझाइन जी मी केलेली आहे ती तुम्हाला कशा पद्धतीने बसवायची ते दाखवणार आहे। इथे मी पिना लावून घेतलेले आहेत। गळा कधीही ब्लाउज शिवता वेळेस गळ्याची तुम्हाला कुठलीही डिझाइन किंवा साधा सिंपल तुम्ही पानगळा जरी करत असाल तर अशा पद्धतीने पिना लावून घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला फिनिशिंगसाठी खूप मदत होते। अशा पद्धतीने तुम्ही फिनिशिंगसाठी पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून कपडा हलत नाही आणि एकदम व्यवस्थित जसा आपला गळ्याचा आकार इथे मी पान दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, शिलाई काम करून घ्यायचं आहे। शिलाई काम करता वेळेस नेहमी पाव इंचाची शिलाई आपली गेली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे। गळ्यामध्ये जास्त घालवायचं नाही, नाहीतर गळा डीप होण्याचे जास्त चान्सेस होतात आणि इथे आपल्या शोल्डरमध्ये पडण्याचे चान्सेस जास्त असतात। अशा पद्धतीने मी इथे पाव इंचाने शिलाई काम केल्यानंतर मी इथे दिलेले आहेत छोटे छोटे कट दिल्यानंतर आपल्याला हा गळा जो आहे तो पलटून घेऊन आपल्याला काय करायचं आहे, अगदी फिनिशिंगमध्ये दाब देऊन घ्यायचा आहे। दाब देता वेळी चुनी वगैरे पडू नये याची आपल्याला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। त्यासाठी व्यवस्थित अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेपमध्ये हा जो गळा आहे तो शिवून घ्यायचा। जसा आकार मी इथे बघू शकता बाहेर काढून घेतलेला आहे व्यवस्थित पान आकार, त्या पद्धतीने करून घेऊनच मग पाव इंचाने तुम्ही दाब द्यायचा। इथं मी दाब देत आहे पाव इंचावरती, काटावरती नाही, कारण मी ह्या गळ्याला लेस वगैरे लावणार नाही आहे, कारण कस्टमरला लेस नको आहे। त्यांनी फक्त डिझाइन ती मधला जे पेज आहे तोच फक्त बोटनेट टाईपमध्ये बसवायला सांगितलेलं आहे। इथे मी आता घेत आहे दाब देऊन। तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करा। तुमच्या कमेंट आणखीन काही तुम्हाला माहिती हवी असेल तर त्यासाठी कमेंट केलीसा की पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती येईल। त्यानंतर बघू शकता मी इथे दाब दिल्यानंतर पूर्ण जो भाग आपला असतो तो मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे। थोडासा फास्ट व्हिडिओ केलेला आहे कारण वेळ आपला जाऊ नये जास्त, म्हणून त्यासाठी इथे बघू शकता मी सगळं कपडा जो आहे साईडचा एक्स्ट्राचा तो कट करून घेतलेला आहे अस्तरचा। आपला जो पाठीचा पूर्ण भाग आहे तो व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचा। जॉईंट झाल्यानंतर आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत। टक्स प्रत्येकाच्या हाईटनुसार वेगवेगळा असतात, त्या पद्धतीने तुम्ही टक्स टाकून घ्या। बॅक साईडला 3, 3.5, 4 इंचाचे अशा पद्धतीने डीप गळा असेल तर 2.5 इंचाचे टाका तुम्ही। त्यानंतर इथे मी पट्टी केलेली आहे तर 1 इंचाची बॅक साईडला अशा पद्धतीने पट्टी एक साईडून फोल्ड करून वरल्या बाजूने लावायची आहे आपल्याला आणि पाव इंचाने शिलाई काम करून आतमध्ये ती फोल्ड करायची आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही फोल्ड पण करू शकता, अशा पद्धतीने मी इथे शिलाई मारत आहे त्या पद्धतीने शिलाई काम पण करू शकता। जर तुम्हाला हे आवडलं नसेल शिलाई काम तर तुम्ही इथे हात शिलाई घालू शकता। तर अशा पद्धतीने आपला बॅक साईड गळा तयार करून घ्यायचा आहे। बॅक साईड गळा तयार झाल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, 3-3 इंचावरती मार्जिन करून घ्यायचं आहे। मार्जिन केल्यानंतर आपल्याला गळा असा व्यवस्थित ठेवून घेऊन इथे आपलं जे मधला पेज जेवढा शिल्लक आहे तेवढा आपल्याला व्यवस्थित इथे मार्जिन करून घ्यायचा आहे। मधला पेज जो तुमचा आहे त्याचा अधिक 1-1 इंच, म्हणजे इथं जेवढं तुमचं 7 आले तर तुम्ही इथं 1-1 इंचानं एक्स्ट्रा, तर मी ही कमीत कमी 10 इंचाची पट्टी काढलेली आहे। पट्टी मोठी का काढलेली आहे, आपला पाठीचा भाग जो असतो तो रुंद असतो। रुंद असल्यामुळे आपल्याला पट्टीची बॅक साईडला आपण लावणार आहे ती दाटली नाही पाहिजे, यासाठी मी पट्टी ही 10 इंचाची घेतली आहे। तिकडून मी अर्धा इंच आतमध्ये कॅनव्हासचा वापर करून फोल्ड केलेले आहे। त्यानंतर त्यांना 1 इंचाची कस्टमरला पट्टी पाहिजे होती, म्हणून दोन्ही साईडून अशा पद्धतीने मी व्यवस्थित आतमध्ये कॅनव्हास घालवलेला आहे बघू शकता। आणि ही जी पट्टी आहे ती 10 इंचाची लांबी आणि
कमीत कमी मी ही पट्टी 4 इंचाची घेतली होती. तिकडून मी अर्धा इंच कपडा फोल्ड केलेला आहे. आतमध्ये कॅनव्हास पण वापरलेला आहे, कारण व्यवस्थित टाईटमध्ये गळा तो दिसण्यासाठी. मी ते थंबनेलमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे कशा पद्धतीने व्यवस्थित कस्टमरनं घातल्यानंतर ब्लाऊज दिसते. तर इथे मी घेतलेले आहे इथे मी घेतलेले आहे अशा पद्धतीची लेस, जी व्यवस्थित खालच्या बाजूनं अशी लावून घेतलेली आहे. आणि लावून घेतल्यानंतर बरोबर आपल्याला काय करायचं आहे, जे फिटिंगचा भाग असतो आपल्याला शिलाईचा घालवायचा तिकडून, तर तो आपल्याला सोडायचा आहे मार्जिन अर्धा इंच. मी ते बघू शकता अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. आणि राहिलेल्या ठिकाणी अशी मी लेस लावून घेतली. ही लेस आपण कसं आहे पूर्ण लावली तर काय होतं, जॉईंट करता वेळेस ती ह्याच्यामध्ये घावते. तर व्यवस्थित जॉईंट करून घ्या तुम्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने लावून घ्यायचे, ही शिलाई काम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने खालच्या बाजूनं. आणि स्टेप बाय स्टेपमध्ये घ्या. शिलाई काम केल्यामुळं काय होतं, लॉक झाली पाहिजे व्यवस्थित ही. आणि डबल शिलाई काम करून घ्या. तर मी इथं आता तुम्हाला डायरेक्ट थोडासा माझा व्हिडिओ स्किप झाला. इथं मी जॉईंट केलं आहे ना, ते थोडंसं राहून गेलं. त्याच्यामुळं अशा पद्धतीने आपल्याला जिथं मार्जिन मी केलं होतं 3 इंचाचं, तिथं अशा पद्धतीने मी ते जॉईंट केलेलं आहे. तर तुम्हाला कसा वाटला गळा हा नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.